गेलो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव कधी आपल्याला भासत नाही, आणि एकदा का माणसं सोडून गेली ना, मग किती डोळ्यात आसवाना आपली माणसं पुन्हा काही भेटत नाहीत. हे ऐकून जा, या जगात जी सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकराचे हित वाहे माऊलीची जित्त ऐसी कळवळ्याची जाते, करीला भाविन प्रीती. किंवा जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही म्हणत असता कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता ढाई मोकळून रडते, रामा नको ना जाऊ, तू जर गेला तर तुझी आई जगायची नाही. पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप, रामा तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत राम राम म्हणत पुत्रवियोगामध्ये दशरथ नावाच्या बापानं प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाकात तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता का. आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच असतात. आम्ही म्हणायला सुरुवात करतो ट्रबल आणि इको द्यायला, याचा थोडा बेस कमी करा. आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग. आई प्रेम करते यात दुमत नाही गड्या, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी मुलाला शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. उर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीवर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाई गड्यार, उमगा या बापर. हे आई कळते गड्या, पण बाप नाही कळत. फक्त 5 मिनिटाचं एक उदाहरण देतोय माझ्या आयुष्यातलं. आई बाप आपल्यावरती किती प्रेम करतायत या घराशी निगडीत आहे म्हणून बोलतोय, ऐकून जा. सुडके बाबा आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी. त्यातल्या 3ही बहिणी तुमच्या जवळ काष्टीला दिलेल्या आहेत. थोरली मनीषा, तिच्या पाठीमागचा मी, तिच्या पाठीमागची स्वाती, तिच्या पाठीमागचा मी, माझ्या पाठीमागची दादा सुप्रिया. अतिशय सुखानं संसार चालू होता. या घराचा जसा संसार असेल, माझ्या घराचं गोकुळ झालं गाडी घेऊन येत. त्यावेळेस काय माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलरवरती फिरत होतो. गावातली गाडी बुक केली आणि सकाळी सकाळी निघणार तेवढ्यात दाजीचा पुन्हा फोन आला, ए गाडी आण नको, 2 व्हीलरवरती ये, पेशंटची तब्येत पुन्हा सिरियस झाली. दाजी डॉक्टर तर रात्री म्हणत होते चांगलं, बोलण्यात वेळ घालू नको, एका क्षणाचाही भरोसा नाही, लवकर ये.
बाबा गाडीला केक मारली आणि दुपार संध्याकाळच्या 3 वाजता मी तिथं गेलो. 3 वाजता गेल्यानंतर दाजी समोर उभा राहिलो. दाजी काय होत आहे? काही नाही, जा तुझी बहीण वाट पाहते. जड पावलं उचलत 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 आयुष्याचा दरवाजा ढकलला आणि दरवाजातून आत पाय टाकला. तेवढ्यात तिनं दरवाजाकडे बघितलं. डोळ्यात आसू होते. दाद्या आलास का रे? आलो की काय होतं? काही नाही रे. रात्रीपासून नुसती जीवाची घालमेल 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 चालली बघ. या खुशीनं त्या खुशी होण्याचा प्रयत्न करते पण तेवढं सुद्धा नाही करता येत. दाद्या आतापर्यंत वाटत होतं इकडून तिकडे पळवताय, आतापर्यंत वाटत होतं जगल जगल जगल, पण आता वाटतंय नाही जगायची. काही काय होतं नाही होऊ द्यायचो काही ग. दाद्या आतापर्यंत नव्हती आशा पण आता वाटतंय रे जगावं. ताई काय होतं? काय नाही ग. 2 छोटी छोटी लेकरं घरी आहेत. कोणासाठी नाही ग पण त्यांच्यासाठी जगावं असं वाटतंय. ज्या दिवशी किसन दादा शेवटचा श्वास घेत असतील त्या दिवशी त्यांच्या पण डोक्यात एकच विचार असेल, माझी मुलं लहान आहेत, अजून लग्न नाही झालं माझ्या मुलांचं. मी गेलो तर या माझ्या 2ही मुलाचं व्हायचं काय? या 2ही मुलांना आधार कुणाचा? माझ्या बायकोला आधार कुणाचा? माझ्या मुलीला आधार कुणाचा? कोणी बघावं त्यांच्याकडं? मुलाच्या लग्नात जो थाटात फिरत असतो तो बाप असतो. आज ज्यावेळेस ही 2ही मुलं लग्नाच्या भोवल्यावरती चढतील त्यावेळेस त्या मंडपात जातील आणि मंडपात गेल्यानंतर अचानक बापाचा फोटो कुठंतरी अडकवलेला दिसेल. आणि ज्यावेळेस बापाचा फोटो दिसेल ना त्यावेळेस त्यांच्या मनात असेल, बाबा सगळं दिलं हो, संपत्ती दिली बाबा, पैसा दिला बाबा, संस्कार चांगले दिले, पण बाबा आज एवढ्या आनंदाच्या क्षणात तुम्ही नाही ना बाबा. बाबा काही नको बाबा, गेलाय तुम्ही आम्हाला सोडून पण आठवणीनं तुम्ही अजूनही आमच्या सोबत आहात बाबा. फक्त तुमच्या पाया पडतोय, या लेकरावरती आशीर्वाद राहू द्या. हे त्या 2ही लेकरांची इच्छा असेल. ऐका गड्या, ती बहीण सांगत होती दादा कुणासाठी नाही, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय बघ, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय. ताई नाही ग काय होऊ द्यायचो, पण दादा एक मागणं मागते, तुझ्याकडे आतापर्यंत काही मागितलं नाही. आणि ऐका बरं का, जो आता मी महाराष्ट्रात एवढं नाव आहे ना फक्त माझ्या बहिणीमुळे आहे. तिनं एक रुपया करून मला शिकवलं आणि आज या ठिकाणी आणलंय. आज ती नाही तर माझ्या आयुष्यातली अवस्था मला माहिती काय होते ते. ऐकून जा गड्या. ताई काही नाही होऊ द्यायचो, काही सांग, हा भाऊ तुझी सगळी इच्छा पूर्ण करेल. दादा काही नको रे, फक्त ह्या तुझ्या बहिणीचं काही बरं वाईट झालं ना तर फक्त माझ्या लेकराची आई हो बघ. ज्यावेळेस दादा शेवटचा श्वास घेत असेल त्यावेळेस पत्नीला एकच सांगत असतील, काही नाही ग, आतापर्यंत खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत लढली, माझा संसार थाट्यानं चालवला, माझा संसार पुढे नेला, आता जातोय तुला सोडून, आता नाही दिसणार परत तुम्हाला कोणाला, पण फक्त एक काम कर आई, तर तू माझ्या लेकराची चांगली झालीसच, पण आता बापाचं छत्र हरवतंय ना, या माझ्या मुलांचा फक्त बाप होण्याचा प्रयत्न कर. माझ्या मुलांचा बाप हो आणि माझ्या मुलाला काही कमी पडू देऊ नको. आठवा तो दिवस, त्या दिवशीची अवस्था काय असेल. बाबा एकमेकाच्या मिठीत पडून रडत होता, सांगत होता दाई नाही काही होत नव्हतं देणार. दादा आता त्यातली मुलगी लग्नाला आली आहे, ज्यावेळेस मी तिच्यासाठी मुलं बघायला जातो ना त्यावेळेस ती एकच सांगते, मिठीत येते, मामा सगळं दिलंस रे, सगळं कमवलंस मामा, पण आता आई नाही बघ. सगळं जीवनात आहे पण आईची माया नाही रे कोण देऊ शकत मामा. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताना त्यावेळेस आई समजावून सांगणारी असते, आज मिठीत नाही कुणाच्या जाता येत मामा, आज नाही मिठीत कुणाच्या जाता येत. आज त्या भाचीची अवस्था मला माहिती काय बाबा. ज्या वेळेस आज त्या 2ही बहिणी रक्षाबंधनाला येतात ना, त्या आल्यानंतर आनंद मनात होतो थोडासा, पण ज्यावेळेस रात्री हातात बांधतात ना बाबा, त्यावेळेस आम्ही तिघही त्या बहिणीच्या फोटोकडे जातो आणि रडत बसतो, ताई तू आम्हाला सोडून गेलीस ग, ताई तू आम्हाला सोडून गेलीस ग. ऐकून जा. डॉक्टरांनी मला बाहेर काढलं, फक्त आयसीयूतून बाहेर पाय ठेवतो तेवढ्या डॉक्टरांनी आवाज मला, महाराज 1 मिनिट देत आहे. काय हो बहीण आहे काय बोलली, काही नाही, छोटी छोटी 2 लेकरं त्यांचा सांभाळ कर म्हणली. महाराज कदाचित ती यासाठीच रात्रीपासून जगते. आम्ही विचार करतोय अंगात फक्त 10,000 पेशी आहेत आणि त्याचा डॉक्टर कोणते असतील तर त्यांना माहिती, कमीत कमी माणसाला जगायला 25,000 पेशींची गरज असते. हे पेशंट जगतही कोणत्या आशेवरती. काय झालं, काही नाही. ज्यावेळेस तुम्ही माघारी पाय टाकला ना त्यावेळेस तुमच्या बहिणीने सुद्धा शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हाक मारत होतो, कुणी नव्हतं सावरणार, कुणी नव्हतं आधार देणार बाबा. त्यावेळेस बहिणीचं प्रेम काय ते कळलं.
त्यावेळेस आईचं प्रेम काय आहे ते कळलं. बॉडी आम्ही ताब्यात घेतली आणि दाजींच्या घरी गेलो. माझ्या बापानं सांगितलं होतं, हे काही झालं तरी चालेल, पण माझी मुलगी माझ्या दारात जिवंत आणायची. बहिणीच्या दारात गाडी उभा केली आणि खाली उतरलो, मान खाली घातली. कोणत्या आशेनं बापाकडे बघणार आहे? जसं 5 वर्षाचा मुलगा पळत यावा तसं 50 वर्षाचा माझा बाप माझ्याकडे पळत आलता आणि मला सांगत होता, हे काही केलंच नाही तू, हे लय विश्वास होता तुझ्या देवावरती तुझ्यावरती, पण नाही वाचू शकला. आयुष्यात कधीही न रडणारा बाप ज्यावेळेस मुलगी जाते, ज्यावेळेस मुलगा जातो, त्यावेळेस ढाई मोकळून रडतो. इतकं प्रेम जो आपल्यावरती करतो ना, तो बाप आहे, ती आई. जाता जाता एवढंच सांगेल, बऱ्याच जणांच्या डोळ्यात या ठिकाणी आसू आहेत घऱ्या, पण फक्त रडून चालणार नाही, ते आचरणात आणा. एक लोक आम्हाला कायम विचारतात, महाराज तो निर्गुण निराकारी देव बघायचा आहे, सोपं आहे? एका कीर्तनात 15 मिनिटं जास्त बसलो, एका कीर्तनात आम्ही टाळी वाजवला, टाळ वाजवली, एका आयुष्यातली एक पंढरपूरची वारी केली. आम्हाला वाटतं देवानं आमच्या घरी येऊन राहावं, बाजारचा भाजीपाला आहे. अरे तो देव बघायला लय पुण्य करावं लागतं. पण या जगात 2 देव असेत, जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. त्या आई बापाची सेवा करा. जगाचा मालक तुमच्या घरी येऊन राबल्याशिवाय राहायचा नाही, तुमचं घर पंढरपूर केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून आई बापाची सेवा करा, आई बापाला सांभाळा. आहे त्यांच्या श्वासात श्वास, तोपर्यंत त्यांच्यासाठी जगा. पिकलं पान आहे, कधीतरी गळून जाणार आहे, कधीतरी सोडून जाणार आहे, आणि ज्या दिवशी सोडून जाईल ना, त्या दिवशी रडायला सुद्धा रान फोडणार नाही, ही अवस्था आहे. म्हणून फक्त एक सांगेल, आई बाप आहेत तोपर्यंत त्यांच्या मुखात गोड घास घाला. बोलता बोलता तुमची 15 मिनिटं मी जास्त घेतली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.